अमरजा नदी आणि भीमा नदी याचा जिथे संगम होतो गाणगापुरामध्ये, ते संगम अत्यंत पवित्र असे तीर्थस्थळ आहे. तर याचाच एक आलेला अनुभव आणि महती 22व्या अध्यायामध्ये येते. कालपर्यंत आपण 1 ते 9, 10 ते 21 अध्याय पाहिले. चला तर 22व्या अध्यायामध्ये नेमकं काय घडलं. तर असंच गाणगापुरामध्ये अमरजा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ श्री गुरु वास्तव्यास असताना नित्यनेमाने गाणगापूर येथे भिक्षेसाठी जात असेत. आणि तिथे 101 ब्राह्मणांची घरे होती. तिथे भिक्षेसाठी गेले असता एका ब्राह्मणाच्या घरी जेव्हा श्री गुरु गेले, तर तो ब्राह्मण अतिशय सुशील होता. त्याची पत्नी पतिव्रता होती. पण दोघे आपला उदरनिर्वाह अतिशय गरिबीमध्ये पण उत्तम प्रकारे एका म्हैसीच्या जीवावर करत होते. परंतु ती वांज आणि दंतहीन म्हैस जी होती, तर तिचे तिचा काहीच उपयोग होत होत नसल्या कारणाने तिला गावामध्ये लोक माती वाहण्याचं काम करून घेत असे त्या म्हशीकडून, आणि त्यावरच त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. पण श्री गुरु जेव्हा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले, त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, माझे पती घरी नाही, ते येतील काहीतरी घेऊन, त्यावेळेस मी तुम्हाला भिक्षा घालेल, तोपर्यंत आपण विश्रांती घ्यावी. पण श्री गुरूंनी पाहिलं, दारामध्ये एक म्हैस बांधलेली होती. गुरूंनी सांगितलं, त्या म्हशीचं दुहून माझ्यासाठी दूध घेऊन ये. तर त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, ही म्हैस दूध देत नाही, वांज आहे, दंतहीन आहे, आम्ही रेड्याप्रमाणे तिला पाळतो आणि तिचा वापर फक्त माती वाहण्यासाठी गावामध्ये करतात, आणि म्हणून तिच्या नाकामध्ये व्यसन घातलेले आहे, आणि त्या माती वाहिलेल्या पैशामधून आलेल्या पैशातच आमचा उदरनिर्वाह चालतो. परंतु श्री गुरु बोलले, भांड आण आणि त्या म्हैशीला धुवून घे. तर गुरुवाक्य मज काम देणो असं समजून त्या स्त्रीने भांड आणायला गेली, आणि म्हशीपर्यंत गेल्यानंतर त्या म्हशीचे दूध निघाले 2 भांडे भरून. ते दूध तापवून श्री गुरूंना दिले, आणि जेव्हा तिचा पती गावामधून आला तेव्हा श्री गुरूंची महिमा सांगितली, आणि त्यावेळेस ते ब्राह्मण दाम्पत्य यांनी ओळखून घेतलं, हे श्री गुरु योगी म्हणजे कोणी सामान्य योगी नसून हे नक्कीच परमेश्वराचा अवतार आहे. आणि ते संगमाला दोघेही पती पत्नी श्री गुरूंच्या दर्शनासाठी घेतले, आशीर्वाद प्राप्त करून घेतला, आणि तिथून पुढे त्यांचं दारिद्र्य नाहीसं झालं आणि घरामध्ये सुख शांती आली. या अध्यायाचा बोध असा आहे की अशक्यही गोष्टी शक्य होतात, श्री गुरूंचा आशीर्वाद पाहिजे. अर्थातच गाणगापूरमध्ये हा जो प्रसंग घडला, यामधून हेच सिद्ध होते की गुरुवाक्य माझं काम देणं असं जर आपण ठरवलं, तर नक्कीच आपल्याही आयुष्यामध्ये चमत्कार होतात. आपण 22व्या अध्यायामध्ये पाहिलं, वांज म्हैशी दुभती केली ही वार्ता गावामध्ये सगळीकडे पसरली. याचं सविस्तर वर्णन 23व्या अध्यायामध्ये येतं. जेव्हा गावामध्ये वार्ता पसरली, त्यावेळेस सर्व लोक श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागले. अर्थातच ही बातमी राजाकडे गेली. राजा विप्राकडे येऊन चौकशी करू लागला, मग हे यती कोण आहेत, यांच्या दर्शनास आपण गेलं पाहिजे असे सांगून श्रीगुरूंकडे जाऊन राजाने विनंती केली, आपण गावामध्ये राहण्यास यावे आणि फक्त अनुष्ठानासाठी संगमावर जावे. स्वामींनी श्रीगुरूंनीही ती विनंती मान्य केली, आणि जेव्हा ते गावामध्ये आले, तर ते त्यांना बसण्यासाठी पुढे मठ करण्यासाठी योग्य ती जागा निवडत असताना पश्चिम दिशेला गेल्यानंतर शेजारी एक उंच अश्वत्थ वृक्ष दिसला, आणि त्या अश्वत्थ वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत असे. त्यामुळे तिकडे कोणीच मनुष्य जात नसे. परंतु श्रीगुरू नेमके तिथे गेले. तो ब्रह्मराक्षस खाली उतरला आणि श्रीगुरूंच्या पायाशी लोळण घेऊ लागला आणि सांगू लागला, आत्तापर्यंत मी एक पापांध झालेलो होतो, नरभक्षक होतो. आपण सर्व भूतमात्रांवर दया करता, माझ्यावर दया करा आणि मला मुक्ती द्या. आणि तो मनुष्य रूपामध्ये येतो, गुरूंच्या पायावर लोळण घेऊ लागतो आणि झालेल्या कर्माबद्दल चुकीची माफी मागतो, आणि श्रीगुरूंना विनंती करतो की मला आता कृपया मुक्ती द्यावी. श्रीगुरू सांगतात, जा संगमावर स्नान कर, तुला सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि तुझे जीवन आनंदी होईल. त्यानंतर श्रीगुरूंच्या सेवेमध्ये तो मनुष्य येतो, आणि नंतर श्रीगुरूंची सेवा करू लागतो, आणि श्रीगुरूंचा मठही तिथे होतो. दुःखित लोकांचे दुःख दूर करण्याचे काम श्रीगुरू करत असतात, आणि अशीच परंपरा कायम चालू राहते. अध्याय 24. कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक ज्ञानी माणूस राहत होता, ज्ञानी व्यक्ती. परंतु तो मनोमन नेहमी नृसिंह सरस्वती महाराजांची मानसपूजा आणि त्यांना गुरु मानत असे. आपल्या श्रीगुरूंना, दत्तगुरूंना दांभिक संन्यासी समजत असे, आणि नेहमी श्रीगुरूंची निंदा करत असे. श्रीगुरू अंतर्ज्ञानी होते. त्यांना ही गोष्ट समजल्यानंतर ते राजाला एक दिवस म्हणाले की मला कुमसीला घेऊन चल, मला त्रिविक्रम भारतीला भेटायचे आहे. राजाने ही इच्छा मान्य केली. गुरूंना पालखीत बसून सैन्य आणि लवाजम्यासह कुमसीच्या दिशेने राजा आणि श्रीगुरू निघाल्यानंतर
त्रिविक्रम भारतीला त्या दिवशी मानस पूजेमध्ये नृसिंह सरस्वतीची मूर्तीच स्पष्ट मनामध्ये बसत नव्हती. चिंता वाटू लागली आणि ज्या वेळेस दूरवरून श्रीगुरु पालखीमधून लवाजमासह येताना दिसले, तर मनातली नृसिंह सरस्वतींची मूर्ती आणि श्रीगुरु एकच भासू लागले. त्याला खूप गोंधळ उडाला आणि जसे जसे सैन्य जवळ येऊ लागले, तसे तसे त्याला स्पष्ट झाले, नृसिंह सरस्वती अर्थातच श्रीगुरु एकच आहे. त्याला त्याची चूक उमगली. श्रीगुरूंच्या पायाशी लागला आणि बोलला की माझ्या चर्मचक्षु, माझ्या स्वभावानुसार मी आपणास ओळखू शकलो नाही. मी गुरूंची निंदा केली. मला माफ करा आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मला प्रायश्चित्त द्या. त्यावेळेस श्रीगुरु त्याला सांगतात की तू झालेल्या चुकीबद्दल तुला जेव्हा कळतंय की श्रीगुरु म्हणजेच नृसिंह सरस्वती आहे, तर इथून पुढे तुझ्या ज्ञानामध्येही वाढ होईल. तुला मोक्ष मिळेल. तुझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि तू मोक्षाला प्राप्त होशील. अध्याय 25. विदूर नगरामध्ये एक यवन होता. तो अतिशय क्रूर होता आणि तो नेहमी ब्राह्मणांना दोष देत असे. त्याने असे सांगितले की या राज्यामध्ये जो कोणी ब्राह्मण वेदपठन करेल, उत्तम प्रकारे वेद म्हणेल, त्याला मी पुष्कळ द्रव्य देईल, त्याचा सत्कार करेल. ज्यांना वेद येतात ते ते जाण्याऐवजी पडत मूर्ख ब्राह्मणही तिथे जाऊ लागले, वेद म्हणून घेऊ लागले. काही वेळा ब्राह्मणांची उपेक्षा करू लागला की तुम्ही आम्हाला म्लेच्छांना दोष देतात, तर तुम्ही काय करता? तुम्ही देखील होम हवनाच्या वेळेस पशु हत्या करतात, असे म्हणून ब्राह्मणांना हिणवू लागला. तरीही शेजारील गावातील ब्राह्मण देखील वेद म्हणून दाखवण्यासाठी येऊ लागले. असेच 2 मूर्ख ब्राह्मण देखील तिथे आले आणि आम्हाला 3ही वेद येतात. आमच्याबरोबर वादविवाद चर्चा करण्यासाठी तुझ्या राज्यातील ब्राह्मण माझ्यासमोर बसव, असे सांगून राजाला सांगून खरंच त्या ब्राह्मणांनी वेद म्हणून त्या राजाचं मन जिंकून यवनाकडून भरपूर वस्त्र, आभूषण आणि द्रव्य मिळवले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये जयपत्र देऊन आम्हाला घोषित करा. आम्ही बाकीच्या राज्यातही जाऊन आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत हे घोषित करू. असे म्हणून ते दक्षिण दिशेला भीमातिरी कुमसी या ठिकाणी आले. त्यांना त्रिविक्रम भारतींबद्दल कळाले. त्रिविक्रम भारतींना सांगितलं आमच्याबरोबर वादविवाद कर किंवा आम्हाला श्रेष्ठ असं जाहीर कर. त्यावेळेस त्रिविक्रम भारती भरपूर समजावण्याचा प्रयत्न करत होते की वेद ही इतकी छोटी गोष्ट नाही की तुम्हाला सर्व येत आहे. तर ते कुठल्याच प्रकारे ऐकत नसताना श्रीगुरूंकडे त्या 2 मूर्ख ब्राह्मणांना घेऊन त्रिविक्रम भारती गेले. त्यावेळेस श्रीगुरूंनी भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं वेदांत विषय आमच्याबरोबर चर्चा करा किंवा आम्ही जिंकलोय जाहीर करा, जयपत्र देऊन टाका. त्यावेळेस श्रीगुरू सांगतात आम्ही यती, आम्ही संन्यासी, आम्हाला जय पराजय सारखाच आहे, तर आमच्याबरोबर वाद का घालता? वेद हे आजपर्यंत ब्रह्मादिकांना देवांनाही पूर्ण कळलेले नाही, तर तुम्ही कसे म्हणू शकता आम्हाला सगळे वेद कळताय? तरीही म्हणतात की गर्व हा खूप मोठी गोष्ट आहे की गर्वामुळे सर्वनाश होतो. हेच गुरूंनी त्यांनाही पटवण्याचा प्रयत्न केला की गर्वामुळे देवांचाही नाश झालेला आहे, तर तुम्ही तर काय सामान्य ब्राह्मण. तरीही ते ऐकत नाही. त्यावेळेस श्री गुरु सांगतात की सर्वनाश गर्वामुळे होणारच असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. आणि पुढील अध्यायामध्ये श्री गुरु काय चमत्कार करतात हे आपल्याला 26व्या अध्यायामध्ये ऐकायचे आहे. अध्याय 26. वेदांचं महत्त्व किती आहे किंवा नृसिंह सरस्वती पदोपदी परत त्या ब्राह्मणांना वेदांचा आरंभ आणि शेवट होऊच शकत नाही, त्याचे किती मोठे व्यापकता आहे याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु ते काही केले ऐकत नसताना त्यांनी सांगितलं पूर्वी भारद्वाज ऋषी 100 वर्ष जगले. त्यांचा वेदांचा खूप गहन अभ्यास होता. ते ब्रह्मदेवाची 3 तपश्चर्या करत होते. नंतर ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितली. त्यावेळेस भारद्वाज ऋषी म्हणाले की मला संपूर्ण वेदांचा आरंभ शेवट व्यापक स्वरूपामध्ये अभ्यास आणि ज्ञान पाहिजे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं आजपर्यंत देवांनाही वेद कळले नाही, तुला काय कळणार? परंतु तरीही त्यांनी हट्ट केल्यानंतर ब्रह्मदेवाने जेव्हा वेदांचे स्वरूप दाखवले, ते पर्वताप्रमाणे अतिशय भव्य महाकाय होते. त्यांचा प्रकाश कोट्यावधी सूर्यापेक्षा जास्त होता. घाबरून शेवटी भारद्वाज ऋषींनी सांगितलं आपण जेवढे ज्ञान द्याल तेवढे मी घेण्याला तयार आहे. त्यानंतर ऋषी देखील पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना वेद येतात म्हणून सगळेजण जो मान द्यायचे, परंतु आज ब्राह्मण तो दर्जा विसरत चाललेले आहे, गर्वांध होत चाललेले आहे, म्हणून ब्राह्मणांचा नाश होत चाललेला आहे असेही यामध्ये सांगितले. स्वतः ब्राह्मणांना वेद येत असल्या कारणाने विष्णू देखील त्यांना आपले दैवत मानायचे, परंतु गर्वांधपणामुळे वेदांचा नाश केल्यामुळे त्यांची प्रवृत्ती बदलल्यामुळे हा सर्वनाश होत चाललेला आहे.
याबद्दलही या अध्यायामध्ये सांगतात. आणि भारद्वाज ऋषींना जे वेद समजू शकले नाही, ब्रह्मदेवानी सांगितली त्याची व्यापकता, तर तुला काय समजणार? म्हणून तू त्रिविक्रम भारतीला एक चॅलेंज करू नको, आव्हान करू नको, असे त्या दोन्ही ब्राह्मणांना वेळोवेळी ते सांगत असताना ते ऐकत नसतात. त्यावेळेस श्रीगुरु सांगतात की वादविवाद आणि वेदांची चर्चा करण्या इतपत आपली पात्रता नसताना जर तुम्हाला वाटतं तर नक्कीच आपण करू. पुढल्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणांसोबत काय केलं हे आपल्याला ऐकायला मिळेल. श्री गुरूंनी परोपरी समजून देखील ते दोन ब्राह्मण जेव्हा ऐकत नाही असे लक्षात आल्यानंतर श्री गुरु सांगतात, ठीक आहे, तुमच्याबरोबर वेदांवर वादविवादच जर करायचा आहे तर आम्ही तयार आहोत. त्यांना दुरूनच एक व्यक्ती जाताना दिसला आणि त्याला ते आपल्या शिष्यांकरवी बोलावणे पाठवतात आणि त्याला विचारतात, तुझं नाव काय? तर त्यावेळेस तो सांगतो की मी मातंग समाजाचा आहे, मी गावाच्या बाहेर राहतो, मला आपण बोलावणे पाठवले म्हणून मी आलो आहे, तर आपली आज्ञा काय? श्री गुरूंनी शिष्यांना सांगून त्याच्यासमोर 7 रेषा ओढल्या आणि एक एक रेष त्याला ओलांडायला सांगितली. एक रेष ओलांडल्यानंतर त्याला ज्ञान झाले, कारण गुरूंनी विभूती त्याला लावली होती. ज्ञान झाले आणि तो बोलू लागला की मी एक वनराखा आहे. आणि दुसरी रेषा ओलांडल्यानंतर त्याला अधिक ज्ञान झाले. मग तो जशी जशी एक एक रेषा ओलांडत गेला, कधी सोमदत्त म्हणू लागला, कधी मी नावाडी आहे म्हणू लागला, कधी मी क्षत्रिय आहे म्हणू लागला, कधी मी ज्ञानी माणूस आहे म्हणू लागला, कधी मी क्षुद्र जातीचा आहे म्हणू लागला. आणि 7वी रेषा ओलांडल्यानंतर तो मातंग समाजाचा व्यक्ती ज्याला श्री गुरूंनी बोलवलं तो सांगू लागला, मी विप्र आहे आणि मला अधिक ज्ञान प्राप्त झाले, मला वेदांवर चर्चा करता येते, मला व्याकरण समजतं, मला संपूर्ण वेद समजतात. असे ऐकून तू दोन्ही ब्राह्मणांची बोबडी वळाली आणि त्यांना गुरूंच्या ताकदीचा अंदाज आला की हे सामान्य गुरु नसून हे योगी पुरुष आहे आणि यांच्यामध्ये भरपूर ज्ञान असून आपण यांना ओळखण्यात चुकलो. आणि त्यावेळेस ते गुरूंच्या पायाशी लोळण घेऊन रडू लागले आणि सांगू लागले, आपण जगाचा उद्धार करता, आमचाही उद्धार करा, आमच्याकडून चुकलं, आम्ही खूप गर्वामध्ये गेलो आणि आम्ही स्वतःबद्दल खूपच जास्त बोलू लागलो. त्यावेळेस श्रीगुरू सांगतात की तुम्ही इतर ब्राह्मणांनाही दोष दिले, त्रिविक्रम भारतीसारख्या महामुनीलाही तुम्ही त्रास दिला, यामुळे तुम्हाला तुमच्या पापाचे प्रायश्चित्त करावेच लागेल आणि तुम्ही यानंतर 12 वर्षे ब्रह्मराक्षस म्हणून राहाल आणि त्यानंतर तुमचा उद्धार होईल. तर सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस गुरूंपासून ते थोडेसे पुढे जाऊन त्यांचा प्राण जातो आणि ते ब्रह्मराक्षस होतात, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने मातंग समाजाच्या व्यक्तीने 7 रेषा ओलांडल्या त्या व्यक्तीला पूर्वजन्मीचे ज्ञान होते, सर्व समजते आणि तो गुरूंना विचारतो की मी मातंग समाजाचा ह्या जातीमध्ये का जन्माला गेलो, माझं पूर्वजन्मीबद्दल मला थोडंसं सांगा. पुढील अध्यायात वर्णन. अध्याय 28. 27व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, मातंग समाजाच्या व्यक्तीला श्री गुरूंनी विभूती लावून ज्ञान दिल्यानंतर तो ज्ञानी होतो आणि पूर्वजन्माबद्दल विचारू लागतो. तर 28व्या अध्यायामध्ये याचे सविस्तर वर्णन. त्या व्यक्तीला तो व्यक्ती श्री गुरूंना विचारतो, मी चांडाळ योनीमध्ये का जन्माला आलो, माझे प्रारब्ध काय? त्यावेळेस श्री गुरु सांगतात, ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यांच्यामुळे जी संतती जन्माला येते ती चांडाळ होईल आणि तू पूर्वी ब्राह्मण होता, परंतु तू माता पिता गुरु यांना दूषणे दिले, ब्राह्मणाचे वर्तन जसे असावे तसे केले नाही, म्हणून तो चांडाळ योनीमध्ये जन्माला आला. मग त्यावर त्याने श्रीगुरूंना विचारलं, यावर पर्याय काय? आत्ता तर मी ज्ञानी झालोय, आपण मला विभूती लावली, तर मला आता ब्राह्मण समाजामध्ये घ्यावे किंवा ब्राह्मणांनी मला स्वीकारावे. त्यावर श्रीगुरू म्हणतात, अरे, तुला जरी ज्ञान प्राप्त झाले तरीही तू लगेच ब्राह्मण तुला स्वीकार करणार नाही, कारण देह तुझा चांडाळाचा आहे. त्यावर श्रीगुरू सांगतात, 1 महिनाभर संगमामध्ये रोज स्नान कर आणि त्यानंतर तुला ब्राह्मण समाजामध्ये घेतलं जाईल किंवा ब्राह्मण म्हणवले जाईल. परंतु तो काही ऐकायला तयार होत नाही. दुरून त्याची पत्नी आणि मुले येतात. तो त्यांना अंगाला काही हात लावू देईना, घरी चाला म्हणून विनवू लागले. त्याला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो जायलाच तयार नाही, त्यांना क्षुद्र म्हणू लागला. त्यावेळेस त्याची पत्नी रडू लागली आणि श्रीगुरूंना विनंती करू लागली, आम्ही सर्वस्वी याच्यावर अवलंबून आहोत, हा जर आला नाही तर आम्ही इथेच जीव देऊ, आमच्या आयुष्याचं काय? त्यावर श्रीगुरू म्हणाले, याच्या अंगाची विभूती निघून जाणं गरजेचं आहे, याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर याचं ज्ञान जोपर्यंत नाहीच होत नाही तोपर्यंत तो चांडाळ योनीमध्ये येणार नाही. मग याला पर्याय काय? शिष्यांना सांगितलं, एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला आंघोळ घाला, म्हणजे याची विभूती निघून जाईल आणि याला पूर्वजन्माचे स्मरण होईल. त्यानंतर गावातल्या एका वाण्याला बोलावतात आणि त्याला पाणी आणून याच्या डोक्यावर पाणी टाकायला लागल्यानंतर
जेव्हा विभूती निघून जाते त्यावेळेस तो पत्नी आणि मुलांना पाहून रडू लागतो आणि त्यांच्याबरोबर निघून जातो. आणि श्री गुरु सांगतात, सुखाने संसार कर. यानंतर त्रिविक्रम भारती विचारतात की विभूतीमुळे इतकं सगळं होऊ शकतं का? त्यावेळेस श्री गुरु सांगतात, विभूतीचे महात्म्य खूप मोठे आहे. विभूतीमुळे खूप काही गोष्टी होतात. याचं वर्णनही पुढे येणारच आहे. अध्याय 29. त्रिविक्रम भारती श्री गुरूंना भस्म महात्मा विचारत असतात. त्यावेळेस श्री गुरु सांगतात, एकदा वामदेव नावाचा एक योगी होता. मौनी होता. तो अत्यंत ज्ञानी होता. काम, क्रोध, लोभ सगळ्यांचा त्याग करून तो सर्वांगाला भस्म लावत असे. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत असे. आणि असंच फिरत फिरत तो कौंच अरण्यामध्ये जात असताना वामदेवांना एका झाडावर ब्रह्मराक्षस दिसला. आणि तो वामदेवांना खाण्यासाठी खाली उतरल्यानंतर वामदेवांच्या अंगाचा भस्म लागल्यानंतर तो ब्रह्मराक्षस मूळ स्वरूपामध्ये येतो आणि त्यांची माफी मागू लागतो. त्याला पूर्वजन्मीचं ज्ञान होतं आणि तो सांगतो की मला इतकं सगळं तुमच्यामुळे का झालं. त्यावेळेस वामदेव सांगतात, भस्माची महती अपार आहे, त्यामुळे तुलाही पूर्वजन्माचं ज्ञान होत आहे. त्याला पूर्वी केलेल्या गोष्टी तो सांगू लागला. मी अनेक प्रकारच्या स्त्रियांना त्रास दिला. ब्राह्मण, स्त्रिया, विधवा, रजस्वाला अनेक स्त्रियांचा उपभोग घेऊन त्यांची तळतळ घेतली. आणि त्यानंतर मला 25 जन्म असे असे जे आठवले त्यापैकी मागच्या जन्मी मी क्षयरोगाने त्रस्त झालो. मेल्यानंतरही मी नरकात गेलो. तिथूनही नरक यातना भोगल्या आणि भरपूर त्रास होऊ नये. आज तुमच्यामुळे माझा उद्धार झालाय, तर इथून पुढे माझा उद्धार होऊ द्या. त्यावेळेस वामदेव भस्म महिमा सांगत असतात. भस्म महिमा सांगत असताना ते सांगतात की एकदा असे घडले की यमदूत जेव्हा 2 जणांना घेऊन घेऊन जात असताना शिवदूत त्यांना अडवतात आणि यमदूताच्या सेवकांना यमदूताने मारलेल्या दूतांना लोकांना घेऊन जात नाही. तर त्यावेळेस ते विचारतात, आमच्या आमच्या मारलेल्या लोकांना तुम्ही का नेऊ देत नाही? त्यावेळेस शिवदूत सांगतात की शंकर भगवान सांगतात, ज्या ज्या व्यक्तीच्या अंगाला भस्म असेल त्या त्या व्यक्तीला यमदूतही नेऊ शकत नाही. त्यांना कैलासावर आणण्याचा अधिकार आहे. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही मारलेला आहे त्यांच्या कपाळाला भस्म आहे, दंडाला भस्म आहे, शरीराला भस्म आहे, तर तुम्ही त्यांना यमलोकामध्ये नेऊच शकत नाही. त्यांना सरळ स्वर्गलोकाची प्राप्ती होते किंवा कैलासावर शिवशंकरासोबत त्यांना राहावे लागते. इतकं भस्म महात्म्य आहे की जो कोणी भस्म लावतो तर त्याला साक्षात कैलासावर भगवान शंकराबरोबर मुक्ती म्हणजे शंकराबरोबर राहायला मिळत असतं. स्वर्गामध्ये जागा मिळत असते आणि त्याला यमदूतही स्पर्श करू शकत नाही. शिवदूतच त्याला नेऊ शकतात. अशी ही भस्म महात्म्य वामदेवांनी आपल्या सोबत असलेल्या त्या ब्रह्मराक्षसाला, जो मनुष्य रूपामध्ये येऊन उद्धार करा म्हणतो, असे सांगितले. आणि हे सर्व वामदेवाच्या रूपामध्ये श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतींना सांगितले. अशी ही भस्म महिमा अपार आहे.